भगवंत, जगाच्या पाठीवर तेज खरे संत, संत महत्वाचे. आणि तिसरे आहेत वीर जवान. आज आपण शांत निवांत कीर्तन ऐकतोय, डोळ्यामध्ये तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात, म्हणून तर कीर्तन भजन आपण ऐकतोय. सगळ्यात मोठे त्यांचे उपकार आहेत. म्हणून या 3 जणांचं योगदान या महाराष्ट्राच्या मातीला आहे. अधिकार प्रत्येक संतांचा जर आपण पाहिला, जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय विश्वाची माऊली म्हटलं जातं. अधिकार सांगू तुम्हाला माऊलींचा. आज आपण पाहतो दर्शनासाठी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणामध्ये माऊली ज्ञानोबारायांच्या विषयी श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती आणि प्रेम आहे ना, समाधीवरती डोकं माथा टेकवला ना तर ज्ञान होय मुडा आणि अतिमूर्खता दगडा. दगडाला ज्ञान प्राप्त होते. आपण तर माणसावर पहा. पण तुम्हाला सांगू, आज लाखोवधीनं कोट्यावधीनं महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून भक्त मंडळी माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येतात पहा. पण आज आपण पाहतो माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये अन्न त्यांना सुद्धा खाण्यासाठी भेटलं नाही. कित्येक लोकांनी त्यांना भेटलेलं पीठ मातीत मिसळून दिलं पहा. आणि आज त्यांच्याच नामचिंतनावरती लाखोवधीनं महाराज मंडळी पोट भरवतात. संत जीवन जगले पहा, पण संतांचा त्याग तेवढा होता. जयांकी मोठे पण यातना कठीण, देवत्व प्राप्त झालंय. बरेच लोक म्हणतील, ताई कीर्तन ऐकल्याच्या नंतर आमचं जीवन बदलेल का? जीवन बदलेल की नाही मला माहिती नाही, पण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र माणसाचा बदलल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथं येणं फार महत्वाचं आहे. सध्याच्या काळात माझ्या तरुण मंडळीत सांगणं असतं पहा, कीर्तन कथा ऐकणं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्यासाठी. पण आज आपण पाहतो अशा घटना घडतात की आज आपला देश, आपली भारतभूमी, आपली संस्कृती लोक पावत चालली. अधोगतीकडे आपला प्रवास चालू झालाय. कारण कित्येक मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा 6 आणि 3-4 वर्षाची मुलगी सुद्धा दिसत. फक्त त्यांच्या विचारामध्ये पालट करू शकतात हे संतांचे विचार आहे. पण इथं येणं फार महत्वाचं. आज जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय विश्वाची माऊली म्हटलं जातं. माऊली ज्ञानोबारायांना ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे किंवा ज्ञानाचा सागर आणि सखा माझा. माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार आहे जीवनामध्ये कीर्तन करावं. आणि जगाच्या मालकानं सुद्धा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचत होता कीर्तनात. तुम्हाला साधं कीर्तनात बसावं वाटत नाही लवकर. जे महाराज लय हसवतील ते महाराज चांगले, ज्या महाराजाने हसवलं ना त्या महाराजाला काही असं आपलं म्हणणं असतं पहा. विचारामध्ये बदल होण्यासाठी सध्या इथं आल्याच्या नंतरच माणसं स्वतःचं वय, विचार, सगळ्या गोष्टी, प्रॉपर्टी, श्रीमंती विसरून जातात. आणि इथं जर का आपण इकडे तिकडे हे केलं, आपण जर विचार केला, इथं सुद्धा मस्ती करायचा, तर मला सांगा